नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी बनवते माझ्या आवडीचं फणसाचं धोंडस. गोवा आणि कोकणातल्या प्रत्येक घरात बनवला जाणारा हा एक खास पारंपरिक पदार्थ आहे. मला आठवतंय सकाळी शाळेत जायला उठतानाच हा गोड वास नाकात जायचा आणि मग आपल्याला समजायचं आज टिफिनला धोंडस मिळणार. हे धोंडस म्हणजे गोवा आणि कोकणची वर्षानुवर्षे चालत आलेली एक सुंदर परंपरा आहे. चला तर मग सुरू करूया. आता अशा फणसाच्या बिया काढून या सगळा गर एका मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. आता हे सगळं आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया म्हणजे याचा छान रस निघेल. एकदम थोडंसं पाणी घालून हे सगळे गरे मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. ते आता एका चाळणीत काढून घेते आणि एक खाली कढई ठेवून याचा सगळा मी रस काढून घेणार आहे. आता हा जे राहिलेले धागे आहेत हे आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि अगदी क्लीन पल्प हा एकदम सॉफ्ट आणि सिल्की असा पल्प आपल्याला मिळालेला आहे. आता हा पल्प आपण मोजून घेणार आहोत आणि त्यानुसार बाकीचं साहित्य याच्यात ॲड करूया. हा आपला फणसाचा पल्प बरोबर 2 कप भरलेला आहे. कढई घेतलेली आहे. याच्यात घालते एक मोठा चमचा साजूक तूप आणि या तुपात हा गव्हाचा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खरं तरी फणसाचं धोंडस करताना तांदळाचा रवा वापरतात, पण मी आज हा गव्हाचा रवा वापरून ही रेसिपी करणार आहे. 2 कप इथे फणसाचा पल्प मी घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी 2 कप बरोबर गव्हाचा रवा घेतलेला आहे. याला दलियासुद्धा म्हणतात, सहज बाजारात मिळतो. गव्हाचा रवा थोडासा जाड असला तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा. असा रव्यासारखा टेक्स्चर आपल्याला हवा आहे, खूप जाड पण नको. आणि हा एक 2-3 मिनटं आपण मंद गॅसवर छान खरपूस भाजून घेऊया. आता हा रवा व्यवस्थित भाजून तयार आहे. तुम्ही बघू शकता छान सुगंध पण सुटलेला आहे. आता मी हा दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे. आता त्याच कढईत घेते पाऊण कप गूळ. तुम्ही ते 1 कप गूळसुद्धा घेऊ शकता. मी थोडासा कमी घेतलेला आहे. 1 चमचाभर पाणी घालते. एकदम लो फ्लेमवर हा आपण विरघळवून घेऊया. याच्यात घालते 1 कप किसून घेतलेलं खोबरं. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. गूळ सगळा विरघळला की याच्यात घालूया आपण तयार करून ठेवलेला फणसाचा पल्प. 2 कप पल्प घेतलेला आहे हा. आता छान आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. याच्यात घालते आता आपण भाजून ठेवलेला हा रवा. हा सुद्धा याच्यात छान मिक्स करून घेऊया. याच्यात घालते थोडे काजूचे तुकडे आणि थोडे शेंगदाणे. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यात ॲड करू शकता. याच्यात घालते चवीपुरतं मीठ. मीठ थोडंसं सांभाळून घालायचं कारण गुळातसुद्धा थोडासा खारटपणा असतो. आता याच्यात घालूया एकदम उकळतं 2 कप पाणी. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पाणी एकदम आटून गेलं पाहिजे आणि याच्यात छान मिक्स झालं पाहिजे. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता छान शिजलेलं आहे आणि छान ड्रायसुद्धा झालेलं आहे. शेवटी याच्यात घालते थोडीशी वेलची पावडर. हे आता छान मिक्स झालेलं आहे आणि रेडीसुद्धा झालेलं आहे. आता गॅस बंद करते आणि आपल्याला हे एका टीनमध्ये बेक करून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 टीन बटर पेपर लावून रेडी करून ठेवलेले आहेत. याच्यात हे मिश्रण घालते. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही, असं आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. कारण जास्त जाड ठेवलं तर ते व्यवस्थित मग बेक होत नाही.
हे धोंडस मी कुकरमध्ये बेक करणार आहे. त्यासाठी कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवला आहे 10 मिनटं. त्या कुकरमध्ये मी काहीच घातलेलं नाही, जस्ट एक रिंग ठेवलेली आहे. आणि हा डबा आता कुकरमध्ये मी बेक होण्यासाठी ठेवणार आहे. कुकरची शिट्टी काढून ठेवलेली आहे बाजूला. आणि बरोबर 25 ते 30 मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे. आणि रेडी आहे आपलं फणसाचं धोंडस, माझं पर्सनल फेवरेट. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यातसुद्धा अशा पारंपरिक रेसिपीज अजून टिकून आहेत. आपल्या पुढच्या पिढीला या रेसिपींची ओळख व्हावी म्हणून या रेसिपी आपण वर्षातून एकदा तरी बनवल्याच पाहिजेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला आणि तुम्हीसुद्धा मनसोक्त खा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.